नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब भरती घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, बॉम्बे हायकोर्ट डिस्ट्रिक्ट जज भरती निघाली 2026 ची मुंबई उच्च न्यायालय भरती. 2026 ची चांगली पॉझिटिव्ह आहे, ज्यामध्ये तुमचं पद आहे जिल्हा न्यायाधीश म्हणजे आपल्याला डिस्ट्रिक्ट जजसाठी इथं पदभरती आहे. एकूण इथं 89 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारी विधीची पदवी आपल्याकडे पाहिजे. लॉ पदवी आपल्याकडे असेल आणि आपल्याला इथं एक्सपिरियन्स वगैरे असेल 7 वर्षाचा किमान, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram, Facebook, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आहे. टेलिग्राम चॅनलला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. हायकोर्ट ऑफ बॉम्बे करता ही भरती आहे. याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला फ्रंट मुंबई करता इथं व्हॅकन्सी दिलेली आहे, जी की प्रेस ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे 2025-26 ची लेटेस्ट अपॉर्च्युनिटी. याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हाईट केलेले आहे, जे की फॉर्म असणार आहे. इलिजिबल कॅन्डिडेट 89 पदांसाठी ही भरती आहे. डिस्ट्रिक्ट जजसाठी इथं व्हॅकन्सी आहे. नॉमिनेशन 25% दिलेले आहे. जी-डी-एल आपल्याला सर्व्हिस आहे. याच्यामध्ये आपल्याला स्टेट ऑफ महाराष्ट्राकरिता चांगली अपॉर्च्युनिटी देण्यात आली आहे. पे स्केल दिलेली आहे. सॅलरी असणार आहे 1,44,840 ते 1,94,660 रुपये आपल्याला पगार आहे. याच्यामध्ये आपल्याला अलाउन्स असणार आहे. हाऊस रेंट अलाउन्स वगैरे अदर अलाउन्स सगळी अपॉर्च्युनिटी भेटते. नंबर ऑफ वॅकन्सी दिलेली आहे आपल्याला. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये. ओके. इन्व्हाईट केलेलं आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला सेक्शन पर्पज दिलेलं सिलेक्शन दिलेलं आहे आपल्याला. प्रोसेस दिलेली आहे रेग्युलर बा महाराष्ट्र आपल्याला जी सर्व्हिस रूल्स आहे 2008 चे त्यानुसार तुम्हाला दिलेलं आहे हायकोर्टाचे नियमानुसार. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. इंडियन सिटिझनशिप कोणती इंडियनमधून कुठेही अप्लाय करू शकतो आपण. डिग्री इन लॉ आपल्याला झालेली पाहिजे. मस्ट आपल्याला दिलेलं आहे आपल्याला ॲडव्होकेट ऑफ हायकोर्टमध्ये आपण बॉम्बे वगैरे आपल्याला असेल महाराष्ट्रामध्ये कुठेही ऑफिसर्स म्हणून आपण काम केलेलं असेल या वकील म्हणून काम केलेलं असेल 7 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये लागणार आहे, जे की याच्यामध्ये तुम्हाला मी खाली दिलेले आहे. ओके. वर्क केलेलं असेल लॉ लॉ क्लर्क वगैरे असेल तरीही चालून जाईल आपल्याला, की 7-8 वर्षाचा अनुभव असेल तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. वर्किंग आपल्याला 7 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये लागणार आहे कोर्टाचा कामकाजाचा. तरच अप्लाय करू शकतो. आपली कधी लॉ डिग्री झालेली असेल क्लर्क म्हणून पण काम केलेलं असेल, तर तुम्हाला इथं प्रोव्हिजनल एम्प्लॉयमेंट तुम्हाला भेटणार आहे. ओके. याच्यामध्ये देण्यात आलेले आहे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ऑफिसर्सकरिता. इन केस आपल्याला सर्व्हिस दिलेली आहे ऑफिसरसाठी 7 इयर आपली पब्लिकेशन ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्लुडिंग फॉर द पिरियड ऑफ सर्व्हिस महाराष्ट्र जे-डी-सी, डी-टी-एल आपल्याला सर्व्हिस झालेली असेल तर पर्पज आपल्याला तुम्हाला अपॉर्च्युनिटी देण्यात येईल. लॉ क्लर्क वगैरे असेल तर. त्या एज लिमिटबद्दल जर बोलायला गेलं तर एज लिमिट काही दिलेलं नाही आपल्याला. जे की 48 इयर म्हणजे 48 वर्षापर्यंत आपल्याला अप्लाय करू शकतो. 48 इयरपर्यंत 45 इयरपर्यंत. ओके. जास्त आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे. नॉलेज ऑफ मराठी नॉलेज आपल्याला पाहिजे आहे, कारण की आपल्याला इथं महाराष्ट्रात काम करायचं आहे. तर मराठीचं केसेस असेल तर मराठी स्पीक, रीड अँड रायटिंग आलेली पाहिजे. मराठी इंटू इंग्लिश. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे कॅन्डिडेट्सकरिता याच्यामध्ये प्रोबेशन पिरियड जो असेल आपल्याला 2 वर्षाचा असेल. ओके. आपल्याला सीनियरच्या हाताखाली आपल्याला कामकाज शिकून घ्यायचं आहे. कशा पद्धतीने निकाल वगैरे द्यावे लागतात. ओरिजिनल डॉक्युमेंटेशन आपल्याला लागणार आहे. हायकोर्टाचे आपल्याला जे काही असेल ते आणि याच्यामध्ये दिलेलं आहे सिटिझन्स ऑफ इंडियनवाले अप्लाय करू शकतात. डेट ऑफ सर्टिफिकेशन, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेशन सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे. इन केस आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे फॉर्म नंबर ए वगैरे याच्यात देण्यात आलेले आहे. चांगली पॉझिटिव्ह आहे. इन केस आपल्याला आपल्याला याचं नॉलेज वगैरे असेल ॲडव्होकेट्स वगैरे त्याचं आपल्याला सर्टिफिकेशन वगैरे असेल कामकाजाचं इथं लावायचे आहे. डिग्री सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. सगळे डॉक्युमेंट आपल्याला स्टेप बाय स्टेप एल-एल-बीचे वगैरे असेल, बार काउन्सिलिंगचे असेल. ओके. सगळे डॉक्युमेंटेशन आपल्याला लागणार आहे. पी-डब्ल्यू-डीमध्ये असेल तर पी-डब्ल्यू-डी सर्टिफिकेशन लागेल. ओके. असं इथं देण्यात आलेलं आहे. आता ब्रँचेस दिलेले आहे याच्यामध्ये नागपूर, औरंगाबाद दिलेले आहे. याच्यामुळे आपल्या याच्याकरता कोल्हापूर त्याच्यानंतर दिलेली आहे गोवा, त्याच्यानंतर दिलेली आहे आपण बघूया अशा ठिकाणी आपल्याला जॉब करण्याची सुवर्ण संधी देण्यात येणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट चेक झाल्याशिवाय तुम्हाला फायनल सिलेक्शन होणार नाही. याची काळजी घ्या. कॉपी सोबत घेऊन जा, ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. त्यामध्ये इथं दिलेल्या सर्व्हिसनुसार आपल्याला अपॉइंटमेंट दिलेले आहे. इंडियनवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. महाराष्ट्रामध्ये असेल तर प्रथम अपॉर्च्युनिटी मराठी येत असल्यामुळे जर तुम्ही बॉम्बे हायकोर्ट वगैरे महाराष्ट्राच्या कोणत्याही हायकोर्टात काम केलेलं असेल तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला आहे. स्पेशल आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे पी-डब्ल्यू-डीसाठी हे वाचून घ्या. पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट्स. ओके.
डॉक्युमेंटेशन्स वगैरे याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. अजून आपण खाली जाऊया, बघूया काही भेटतंय का आपल्याला याच्यात बघायला नवीन वगैरे काहीतरी. तर खूप सारे याच्यात आता माहिती वगैरे देण्यात आलेली आहे कोर्टाबद्दल वगैरे स्टेप बाय स्टेप. आता अदर इंट्रोडक्शन दिलेलं आहे. प्री एक्झामिनेशन आपली घेण्यात येणार आहे, जे की शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट रायटिंग एक्झामिनेशन असेल. एक्झामिनेशन 1:10 रेशो असणार आहे. प्री नंतर आपली मेन्स एक्झामिनेशन घेण्यात येईल. ओके. याच्यामध्ये आपल्याला मेन्स एक्झामिनेशन पास झाल्यावरच आपल्याला याच्यात फायनल सबमिशन भेटणार आहे. ओके. त्यानंतर याच्यात एक्झामिनेशनची कॉमन आहे, जे की सगळ्यांसाठी रूल्स वगैरे दिलेले आहे. विभाग वाईज तुमचं घेतलं जाईल. इंटरव्ह्यू वगैरे असणार आहे. प्रोबेशन पिरियड तुमचा दिलेला आहे, जो की 2 वर्षाचा असेल. आता याच्यामध्ये दिलेलं आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आपली 100 गुणांची असेल आणि मेन्स एक्झामिनेशन जी असणार आहे रायटिंग बेस्ड, ती पण 2 पेपर असेल 100 गुणांची. ओके. प्री असेल 100 गुणांची फक्त आणि मेन्स पेपरमध्ये 2 असणार आहेत 100-100 गुणांचे 2 पेपर. 3 तासाचा टाईम आहे. रायटिंग लिहायचं आहे. 50% मार्क्स आपल्याला मिळालेले पाहिजे. जर आपल्याला कॅटेगरी 45% जर असले, तर आपण इथे इलॅजिबल नाही होऊ शकत. 50% मार्क आणायचे आहे. 1:10 रेशो असणार आहे विभागामध्ये आपल्याला. ओके. 1:3 रेशो सॉरी. ओके. नंबर ऑफ व्हॅकन्सीनुसार चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळत आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे 40% आपल्याला इथे दिलेले विभागामध्ये मार्क आणायचे आहे. जर आपण कॅन्डिडेट्स आपल्याला 35% जास्तीत जास्त आपल्याला चालून जातील. ओके. दिलेलं आहे. सब्जेक्टनुसार आपल्याला नॉलेज वगैरे पाहिजे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे प्रॉपर आपल्याला मेन्स एक्झामिनेशनचे 25, विभागचे 25, प्रीचे 25 अशा पद्धतीने देण्यात आलेले आहे. इंटरव्ह्यूचे 25 अशा पद्धतीने घेण्यात आलेलं आहे. ओके. तर याच्यामध्ये सगळे गाईडलाईन तुम्हाला स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. ओके. तुम्ही इथं वाचू शकता एक्झामिनेशन पॅटर्न वगैरे सिलेक्शन्स. आता कॅन्डिडेटसाठी इथं दिलेलं आहे बॉन्ड असणार आहे. 2 लाख रुपयाचा आपला बॉन्ड असणार आहे. 3 वर्षासाठी आपल्याला बॉन्ड द्यावा लागतो यामध्ये. ओके. तर कोर्टाचे आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशननुसार असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण अप्लाय करायचं आहे. जे अप्लाय करण्याची दिनांक दिलेली आहे 30 जानेवारी 2026 ते 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. आपल्याला फोटोग्राफ, सिग्नेचर्स आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन फी असणार आहे ₹500 आपल्याला दिलेले आहे आणि ₹1000 आपल्याला दिलेले आहे. जे की असणार आहे रुपीज ऑफ एस-बी-आय कलेक्शन्सकडून. ओके. असं आपल्याला इथं लागू शकतात आपल्याला पैसे. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. करेक्टली फॉर्म भरायचा आहे. नंतर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही, करेक्शन करता येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण. नंतर नंतर परत फॉर्म भरायला परत फी पे करावी लागेल. लक्षात द्यायची, प्रिंटआउट काढून घ्यायची, एस-बी-आय कलेक्शनकडून फी भरून घ्या. ओके. डॉक्युमेंटेशन्स वगैरे वोटर आय-डी जे पण डॉक्युमेंट आहे आपल्याला जे सोबत घेऊन जायचे आहे. दिलेलं आहे याच्यामध्ये. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला एक्झामिनेशनच्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. ओके. त्यानुसारच आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये ॲड आपल्याला दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन लीगल रिसर्च दिलेलं आहे. पी-डब्ल्यू-डी बिल्डिंग हायकोर्ट मुंबईकरिता बिफोर आपल्याला दिलेलं आहे 2025 फेब्रुवारी 2026 पर्यंत. ओके. हे आपल्याला लीगली करायचं असेल तर. आपल्याला इथं ॲड्रेस वगैरे देण्यात आलेला आहे. इनकरेक्ट फॉर्म वगैरे दिला तर आपल्याला डायरेक्ट इथून परीक्षेला बसता येणार नाही याची काळजी घ्या. ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. तुम्ही यांना मेल पण करू शकता. काही डाउट्स वगैरे असेल तर या ठिकाणी मेल वगैरे करा तुम्ही इथं. ओके. या संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. खाली फॉर्मॅट सर्टिफिकेशन आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. काही डाऊट असेल तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. पीडीएफ फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल WhatsAppवरून डाउनलोड करू शकता. त्यांची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. तिथून जाऊन अप्लाय करून घ्या लगेच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशा नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.